शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026चा व्हिडिओ आहे. मलेशियन ग्रीन डॉर्प 60 किलोच्या बॅगमधली 2.5 वर्षाची रोपं आहेत. ही जी रोपं आहेत लावल्यानंतर 1.5 ते 2 वर्षात फळधारणा चालू होते. केरळमधली क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या 700 बागा लागल्यात. तर ह्या बॅगमधला मी नारळ श्री गोवर्धन मुंडे काका परी वैजनाथ त्यांना ही रोपं दिलती. रोप लावल्यापासून 1.5 वर्षात नारळ लागलेला आहे. 400 रोपाची लागवड केली कनेरवाडीत. ज्या शेतकरी बंधूंना माझ्या बागा बघायच्या असतील तिने महाराष्ट्रातली सर्व ठिकाणे जिथं असतील त्या एरियामधल्या बागा त्यांना पाहता येतील. जालना असेल, सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, त्याचबरोबर मंगळवेढा असेल, सांगली, तसेच कळवण, जालना, परतूर या सर्व ठिकाणी आपल्या बागा लागलेल्या आहेत. तर ही 60 किलोच्या बॅगमधली 1500 रुपयानं घरपोच येतं. रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे रोप आहे केरळमधली क्रॉस पॉलिनेशन नारळ पाणी आणि नारळ खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे. 60 किलोच्या बॅगमधली 1500 रुपये रोपाची किंमत आहे. रोप साधारण 6-7 फूट उंचीचं आहे. तर आता हे वारणानगरला लोडिंग चाललेलं आहे. शेतकरी बंधूंनी आता ही जी रोपं घेतलेली आहेत, ज्या शेतकरी बंधूंना थोडी रोपं घ्यायची आहेत 50-100 तर तिने 2.5 वर्षाची रोपं लावलीत तर त्यांना 1.5 ते 2 वर्षात चांगलं उत्पादन येतं. 350 ते 450 नारळ हे वर्षाला उत्पादन देणारी जात. नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी 2 in 1 ही बुटकी जात आहे. आता वारणानगरचे जे माझे जुने शेतकरी आहेत तिने पहिला नारळ लावलेला आहे मोठाच, हे 60 किलोच्या बॅगमधला. त्यांच्या बागेत 1.5 वर्षामध्ये फळधारणा चांगली चालू झालेली आहे. तर नारळ हे शारपड खारपड दलदलयुक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे. अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल असणारी ही अशा प्रकारची मोठी नर्सरी आहे. जिथं बुटके लोटन म्हणजे मलेशियन ग्रीन डॉर्प केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात लावले की आपल्याला 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू. रोपाची किंमत 1500 रुपये. ह्याच्यापेक्षा पण आपल्याकडे तयार झाडं मिळतील. त्यामध्ये आंबा असेल, चिंच असेल, नारळ असेल, अशी सर्व प्रकारची, अगदी जांभळ असेल, फणस. ज्या शेतकरी बंधूंना थोडीच रोपं लावायची तिने तयार झाडं लावावी जेणेकरून लगेच उत्पादन मिळतं. आपल्याकडे नारळ जो आहे तो 1.5 वर्षाचा आता जो आपण श्री जगदनेसर उक्कलगावसाठी लोडिंग केलं ते पण जुने शेतकरी आहेत. नारळ लागले त्यांच्या बागेमध्ये जे उक्कलगाव श्रीरामपूरमध्ये येतं तर तिने पण नारळ घेतलेला आहे. त्यानंतर एक फौजी आहेत आपले, त्यांची पण नारळ लोडिंग करणार आहोत. अशा रोजच्या गाड्या आपल्या 10 गाड्या मोठ्या लोडिंग असतात आणि खात्रीशीर रोपाबरोबरच शासन मान्य